आपल्यातील अनेकांना प्राण्यांची भीती वाटत असते. आम्ही माणसावर प्रेम करू पण कधी प्राण्यावर करणार नाही असे ते हमखास बोलून जात असतात. पण कधी कधी हे प्राणी आपल्याकडे मदत मागण्यासाठी सुद्धा धावून येत असतात, हे आपण विसरूनच जातो. ठिकठिकाणी जंगलतोड केल्यामुळे तर काही ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळे जंगलातील प्राणी चाऱ्यासाठी व पोटासाठी मानवी वस्तीमध्ये वणवण भटकत असतात. जंगलातील अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केलेली असते. तर आज व्हायरल व्हिडिओमध्ये असंच काहीशी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय काही माणसाबरोबर गणवेश घालून काही विद्यार्थी उभे आहेत. त्या ठिकाणी एक माकड येतं आणि एका विद्यार्थ्याच्या बॅगेवर उडी मारतं. हे पाहून विद्यार्थी खूप घाबरून जातात आणि तेथून बाजूला होतात. मग माकड बाकड्यावर बसलेल्या एका विद्यार्थ्याजवळ जातो. माकड आपल्यावर हल्ला करतोय या भीतीने तो देखील विद्यार्थी घाबरून पळ करतो. पण या सगळ्यामध्ये एक महिला मात्र थोडा वेगळा विचार करते आणि नक्की माकड असं का करतंय हे तिच्या लक्षात येतं. नेमकं या व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय माकड काही विद्यार्थ्याच्या बॅगावर उड्या मारत आहे. त्यामुळे माकड आपल्यावरती हल्ला करेल या भीतीने विद्यार्थी घाबरतात. पण तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेला माकडाला तहान लागली असावी असा अंदाज येतो आणि ती विद्यार्थ्याच्या बॅगेत कडेला ठेवलेली पाण्याची बाटली काढते आणि माकडाला पाणी पाजण्यास सुरुवात करते. माकडसुद्धा तहान लागल्यामुळे ते पाणी घटाघट पितं आणि तहान भागल्यावर गुपचूप तिथून निघून जातं. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ फीड टू पाऊस या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. सर्व प्राण्यांसाठी औषध जितके महत्त्वाचं आहे तितकंच अन्न आणि पाणीसुद्धा आवश्यक आहे असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडिओ पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. आईसाठी प्रत्येक मूल सारखंच असतं. माणूस की अजून जिवंत आहे. जर प्राण्यांना पाणी प्यायला मिळत नसेल तर ती खरोखरच दुःखद गोष्ट आहे. अशा अनेक नेटकरी कमेंट्स व्यक्त करत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.